मुंबईतल्या मतदानाआधी उद्धव ठाकरेंना भाजपनं व्होट जिहादवरून घेरलंय। मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे व्होट जिहाद करत असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे। आता हा एम फॅक्टर किती महत्त्वाचा आहे पाहूयात, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सुरुवात मस्जिदमधून केल्या गेली। सुरुवात त्या ठिकाणी मताची जिहाद करण्यात आली। खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजी यांनी खतपाणी घातला आहे। त्या व्होट जिहादचा आका कोण असेल तर ते उद्धवजी ठाकरे आहेत। उद्धवजी ठाकरे व्होट जिहाद मुंबईतल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजपनं उद्धव ठाकरेंना व्होट जिहादवरून घेरलंय। मुस्लिमांच्या मतांसाठी उद्धव ठाकरे व्होट जिहाद करतायत असा थेट आरोप भाजपनं केला। म्हणजेच 20 तारखेच्या मतदानासाठी भाजप आणि उद्धव ठाकरेंमधली लढाई एम फॅक्टरवर आली। उद्धव ठाकरेंच्या मुंबईतल्या सभांमध्ये सुद्धा मुस्लिमांची संख्या सहज दिसून येते। महाराष्ट्रामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या 12% आहे आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघात ही टक्केवारी 15 ते 21% आहे। म्हणजेच महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे। सुरुवात मस्जिदमधून केल्या गेली। सुरुवात त्या ठिकाणी मताची जिहाद करण्यात आली आणि याला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजी यांनी खतपाणी घातला आहे। धर्माधर्मामध्ये जातीमध्ये तेढ लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे। व्होट जिहाद चालू आहे। व्होट जिहाद हा व्होट जिहाद मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। या व्होट जिहादचा आका कोण असेल तर ते उद्धवजी ठाकरे आहेत। उद्धवजी ठाकरे शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघासह कल्याण आणि ठाण्यासाठी मतदान होणार आहे। इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे। उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही साथ आहे आणि मराठी मतांसह मुस्लिम मतदार निर्णायक आहेत। आता जरा मुंबईतल्या 6 मतदारसंघातली आकडेवारी समजून घेऊया। 2019च्या आकडेवारीनुसार दक्षिण मुंबईमध्ये 15,37,955 एकूण मतदार आहेत। त्यामध्ये 21.1% म्हणजे 3,24,508 मतदार हे मुस्लिम आहेत। दक्षिण मध्य मुंबईत एकूण मतदार आहेत 13,88,390, ज्यामध्ये 19.7% म्हणजे 2,73,512 मुस्लिम मतदार आहेत। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये एकूण मतदार आहेत 19,08,991, त्यामध्ये 18.8% मुस्लिम म्हणजे 3,58,890 मुस्लिम आहेत। तर मुंबईमध्ये 15,63,706 एकूण मतदार आहेत। त्यामध्ये मुस्लिमांचा टक्का आहे 9.2%, म्हणजेच 1,43,860 मुस्लिम मतदार आहेत। मुंबई उत्तर मध्यमध्ये एकूण मतदार 16,10,246 इतके आहेत। त्यामध्ये मुस्लिमांची संख्या आहे 24.6%, म्हणजेच 3,96,120 मुस्लिम वोटर आहेत। मुंबई उत्तर पूर्वमध्ये एकूण मतदार आहेत 15,27,514, त्यामध्ये मुस्लिम आहेत 16.2%, म्हणजे 2,47,457 मुस्लिम मतदार आहेत। ही आकडेवारी 2019ची असली तरी यामध्ये एकूण 2 ते 2.5 लाख मतदारांची भर पडते। त्यानुसार 20 ते 22,000 मुस्लिम मतदारांची आणखी वाढ असेल। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असण्याच्या काळात केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सीएए आणि एनआरसीचा घाट घातलेला होता। त्याच्या विरोधात देशभर अल्पसंख्य समुदाय रस्त्यावर उतरला होता। महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात ही आंदोलनं अत्यंत नेटकेपणानं हाताळण्यात आली। शांततेने ही आंदोलनं पार पडली आणि मला वाटतं मुस्लिम समाजाचा उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावरचा विश्वास दृढ होण्यास मदत झाली। त्याचाच फायदा त्यांना आता महाराष्ट्रात आणि मुंबईत सुद्धा लोकसभा निवडणुकीत होत आहे। उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होत आहे। खरं तर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हिंदुत्वावरून आतापर्यंत लढाई होतीच। ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडून होते, तर आमचं चूल पेटवणारं हिंदुत्व असल्यानंच मुस्लिम आमच्या सोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरे उघडपणे करतात।
म्हणजे मी रायगडमध्ये गेलो, कोकणात गेलो, मराठवाड्यात गेलो, मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, घरी येऊन भेटत आहेत. आणि मी त्यांना स्पष्ट विचारतो, अरे तुम्हाला कळत नाही, लक्षात नाही का आलं? मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, कडवट हिंदुत्ववादी आहे, तरी देखील तुम्ही माझ्यासोबत काय येत आहे? आणि त्यांचं उत्तर एकच आहे की उद्धवजी, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे, तो आमच्या लक्षात आलेला आहे. तुमचं हिंदुत्व जे आहे ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आता काँग्रेसचे लोक म्हणतात आम्ही वोट जिहाद करणार आहोत, ते सांगतात आम्ही वोट जिहाद करणार आहोत. त्यांना सांगा आम्ही आता मतांचा यज्ञ करणार आहोत आणि या ठिकाणी आमच्या मतांच्या यज्ञामध्ये एक एक मताची आहुती ही मोदीजींना मिळेल आणि मोदीजींना तिसऱ्यांदा आम्ही प्रधानमंत्री बनवू. खरं तर मुस्लिम फॅक्टरची एंट्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्यावरून सुरू झाली. इंडिया आघाडी सरकारमध्ये आल्यास ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना दिलं जाईल असा आरोप मोदींनी केला. यानंतर राज ठाकरेंनी मशिदीमधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी फतवे सुरू झाल्याचा आरोप केला. तर 2 दिवसांआधीच नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकल्याचा आरोप केला. अर्थात तो झेंडा पाकिस्तानचा नसून मुस्लिमांचा धार्मिक ध्वज आहे आणि भारतीय मुस्लिम हा झेंडा वापरतात. मोदी जी हमेशा 2 तरीके से बातें करते हैं. आप तो एक तो बोलते हैं कि मैं सबका विकास, सबका साथ सबका विकास, तो फिर भाषणों में ये क्यों बोला जाता है कि तुम्हारी भैंस मुसलमानों को दे दी जाएगी, तुम्हारा मंगलसूत्र उतरा के मुसलमानों को दे दिया जाएगा? तो मुसलमान भी तो इस देश के नागरिक हैं. मेरे गांव में खुद के मेरे मकान में मोदी सरकार ने हमारे को शौचालय की प्रॉब्लम थी. जब मेरे खुद के घर में शौचालय नहीं था, उन्होंने हमारे माँ बाप को बना के दिया. मैं उसकी प्रूफ हूँ. मैं राहुल गांधी को सपोर्ट करना चाहूँगा, कांग्रेस पार्टी को सपोर्ट करना चाहूँगा, क्योंकि राहुल गांधी ने जो अभी वादे किए मैनिफेस्टो में, उससे लग रहा है कि देश का भविष्य बदलेगा, उसमें विकास होगा. इस बार उद्धव ठाकरे के जुड़ने का फायदा होगा. बहुत फायदा होगा उनका. उनके जुड़ने से हम लोग की ताकत और डबल हो गई है. उद्धव साहब ने जो 2.5 साल में काम किया है, जो लोगों को लेके चले, ना उन्होंने हिंदू देखे ना मुस्लिम देखे, जो लॉकडाउन में उन्होंने लेके चले सबको, कोई जातिवाद किए नहीं. उद्धव साहब मुसलमानों की चॉइस, पहली चॉइस बन गई है. मुंबईमध्ये आतापर्यंत मराठी तसंच परप्रांतीय मतदार डोळ्यासमोर ठेवून समीकरणं तयार होत होती आणि बिघडत होती. पण आता एम अर्थात मुस्लिम फॅक्टर महत्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.